धनंजय मुंडेंसंदर्भातली मंत्री धनंजय मुंडेंबाबत 2 दिवसामध्ये आता अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। सध्या मुंडेंच्या राजीनाम्यावरून राजकारण चांगलंच तापलेलं आहे आणि 2 दिवसांमध्ये या संदर्भातला अंतिम निर्णय होणार आहे। मुंडेंवर होणारे आरोप आणि आरोपांमुळे होणारी सरकारची बदनामी लक्षात घेता हा निर्णय 2 दिवसांच्या आत होईल अशी एक शक्यता आहे। संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात वाल्मिकचा समावेश आणि चार्जशीटमध्ये करण्यात आलेल्या उल्लेखामुळे धनंजय मुंडे आता अडचणीत आहेत आणि अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे आणि त्यामुळे अर्थातच आता अधिवेशनातल्या सगळ्या घडामोडींवर लक्ष असणार आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याबरोबर जोडले गेलेत। ओम, आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून जो सातत्याने राजकारणामधला महत्त्वाचा मुद्दा गाजतोय तो म्हणजे धनंजय मुंडेंसंदर्भातला आणि येत्या 2 दिवसांमध्ये त्यांच्याबाबत काही निर्णय होईल अशी एक शंका व्यक्त करण्यात होती, अपेक्षा व्यक्त करण्यात होती। काय नेमकं या संदर्भातले तपशील आहेत? अनुभव विश्वसनीय सूत्रांनी वरिष्ठ सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार येत्या 2 दिवसामध्ये या संदर्भातला निर्णय होणार आहे। काल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सह्याद्री अतिथीगृहावर जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये याबाबत सुतोवाच केलं होतं। नैतिकतेचं जर कुठेही अधःपतन झालं असेल तर राजीनाम्याच्या संदर्भात निर्णय घेतला जाईल असं काल मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं। एकंदर जसं आता आपण उल्लेख केलात की चार्जशीटमध्ये वाल्मिक करारचा असलेला उल्लेख, वाल्मिक करारला नंबर 1 चा आरोपी ठरवणं असेल किंवा हे सगळे पुरावे जे आवश्यक पुरावे होते ते सीआयडी आणि संबंधित पोलीस यंत्रणेनं पुढे आणले होते आणि या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर वाल्मिकचा यातला समावेश आणि वाल्मिकची आणि धनंजय मुंडेंची जवळीक पाहता या राजीनाम्याच्या संदर्भामध्ये येत्या 1 ते 2 दिवसात अंतिम निर्णय होणार आहे अशी माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। यामुळे आता मुख्यमंत्री नेमकं काय करतात, मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे याबाबत आता सगळ्यांचं लक्ष आहे। कारण धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावरती सातत्यानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये कुठेतरी राजीनाम्यावरून टोलाटोली सुरू होती असं त्यांच्या विधानावर दिसत होतं।